नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अनोख्या गाथा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण दोन मित्रांची कथा ऐकणार आहोत. त्यांना जंगलात जो अनुभव आला तोच अनुभव मी या तुमच्यासमोर सादर करत आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यास तुम्हाला रुची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या कथा आपल्यासमोर प्रस्तुत केल्या जातील. दोन मित्र रोहित आणि विशाल एकदा जंगलाच्या रोमांचक सफारीवर निघाले. दोघांनीच एक दिवस ठरवला आणि शहरांच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. रोहितला जंगलाचं फार प्रेम होतं, तर विशालला साहस आवडायचं, पण त्याने कधीच जंगलाचा अनुभव घेतला नव्हता. सकाळी ते जंगलात पोहोचले. वातावरणात शांत आणि आल्हाददायक होतं. पक्ष्यांचा किलबिलाट, कोवळं ऊन, झाडांची घनदाटी दोघांनाही भारावून टाकत होती. दोघांनी सामान उचललं आणि जंगलात चालू लागले. रोहितने नकाशा हातात घेतला होता आणि विशाल त्याच्या मागे चालत होता. जंगलाची घनदाटी जसजशी वाढू लागली तसतसा प्रकाश कमी होऊ लागला आणि वातावरणात काहीतरी विचित्रपणा जाणवू लागला. विशालला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं, पण त्याने ते मनातच ठेवून चालत राहिलं. दोघांनी थोडं अंतर पार केलं तेव्हा अचानक एका झाडाखाली थांबून त्यांनी विश्रांती घ्यायचं ठरवलं. विश्रांती घेत असतानाच विशालच्या लक्षात आलं की त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत आहे. झाडावरून एखादी विचित्र कुजबूज ऐकू येत होती, जणू कोणीतरी त्यांच्या जवळच आहे. विशालने रोहितकडे पाहिलं आणि म्हटलं, आपण इथे फार वेळ थांबणं योग्य होणार नाही, काहीतरी चुकतंय. रोहितने विशालला शांत राहण्याचा इशारा दिला, पण अचानक त्यांनी पाहिलं की आसपासचं वातावरण बदललं आहे. वारा थांबला होता, झाडं हलत नव्हती आणि अजब शांतता पसरली होती. दोघांनाही भीतीने गारवटल्यासारखं वाटू लागलं. तसंच चालत राहून ते आणखी जंगलाच्या आत गेले. आता ते पूर्णपणे रस्ता चुकले होते. सूर्य मावळत होता आणि अंधार वाढू लागला होता. रोहित नकाशा पाहत होता, पण त्याने नकाशाचा उपयोग होत नाही हे लक्षात घेतलं. विशाल घाबरलेला होता आणि अचानक एक विचित्र आवाज जंगलात घुमू लागला. आवाज अतिशय भयावह होता, जणू कोणी त्यांच्या जवळच किंचाळत होतं. दोघांनी धीर धरून चालण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतरावर त्यांनी एक अजब दृश्य पाहिलं. समोर एक धूसर पांढरट आकृती होती. ती आकृती हवेत तरंगत त्यांच्या दिशेने येत होती. विशालचा श्वास थांबल्याप्रमाणे झाला. त्याने घाबरून रोहितला विचारलं, हे काय आहे? भास होतोय का? रोहित देखील ते दृश्य पाहून स्तब्ध झाला होता. आकृती हळूहळू त्यांच्या जवळ येत होती आणि त्यांच्यावरचं लक्ष केंद्रित करत होती. ती आकृती काहीतरी पुटपुटत होती आणि तिचं स्वरूप हळूहळू स्पष्ट होत होतं. हे कोणीतरी व्यक्तीचं भूत होतं. ते त्यांच्या दिशेने येत होतं आणि त्यांचा चेहरा भयावह दिसत होता. दोघेही गारवटलेले आणि स्तब्ध होते. भूताने त्यांच्यापासून काही अंतरावर थांबून त्यांच्याकडे पाहिलं आणि नंतर जोरात किंचाळलं. त्यांच्या किंचाळण्यामुळे दोघांच्या अंगावर काटे आले. विशाल जवळजवळ पळायला निघाला होता, पण रोहितने त्याला धरलं आणि म्हटलं, थांब, पडलो तर ते आपल्याला जास्त त्रास देईल. दोघांनी ठरवले की ते हलणार नाहीत आणि जास्त घाबरणार नाहीत. पण काही वेळानं भूत थांबलं आणि त्यांच्या भोवती फिरू लागलं. दोघे घामाने नितळत होते, पण त्यांनी आपल्याला काही होऊ नये म्हणून गप्प राहण्याचं ठरवलं. काही वेळाने ते भूत हवेत अदृश्य झालं, जणू काहीच घडलं नव्हतं. दोघांनी सुटकेचा श्वास सोडला, पण त्यांना समजलं की हा अनुभव त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक होता. आता त्यांनी निर्णय घेतला की यापुढे ते जंगलाच्या अधिक आत जाणार नाहीत आणि शक्य तितक्या लवकर ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. अखेर जंगलातून मार्ग काढत त्यांनी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला आणि सकाळच्या उजेडात ते सुरक्षितपणे जंगलाच्या बाहेर आले.
हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ अंगावर काटे आणणारा नव्हता, तर त्यांच्या साहसाची एक धोकादायक आठवण बनला. मित्रांनो, स्टोरी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की कराल आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नवीन स्टोरीज बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रस्तुत होत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.